असे अपघात अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात घडू दे आणि ही तर आत्ता सुरुवात आहे. आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस पाहिजे. काय सांगाल राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये महायुतीनं 8 जुलैनं या ठिकाणी विजय संपन्न केला आहे. काय त्या दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला या जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिलं. त्या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता. या जिल्ह्यामध्ये इथनं पुढं फक्त महायुतीच राहत, बाकी कुणाचीही दुकानदारी चालणार नाही. विजयाचं श्रेय कुणाला द्याल? सर्व स्त्री श्रेय हे राज्य सरकारला जातं, आमच्या नेत्यांना जातं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या 2.5 वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाहिले. साहेब, लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली, तुम्हाला काय सांगाल? लाडक्या बहिणींचे जाहीर आभार. अजून भरपूर काय त्यांच्यासाठी करायची ही तर सुरुवात आहे. एकनिष्ठतेवर निवडणूक चाललेली आहे, तर एकनिष्ठता कुठं दिसते का? एकनिष्ठता ही जनतेशी पाहिजे, गोरगरीब सामान्यांशी पाहिजे. एकनिष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ते आजच्या निकालानं आपण पाहतो. विजय अपघाताने नाहीये, पहिल्यांदा हा विजय आहे. हा कोरेगावच्या जनतेचा विजय आहे. कोरेगाव हा महिलांनी कोरोनात केलेल्या कामाचा विजय आहे. हा विजय विकास कामांचा आहे आणि हा सत्याचा विजय. काय सांगाल साहेब, काही लाडक्या बहिणीचा पेट आहे तो पडलाय का? काय 100% लाडक्या बहिणीचा आज साहेबांनी दुसऱ्यांदा आमदार या ठिकाणी विजय संपन्न केला, त्याचं श्रेय कुणाला द्याल? त्याचं श्रेय कोरेगाव खटाव साताऱ्याच्या पूर्ण जनतेला द्याल. ताई, या विजयाबद्दल काय सांगाल? 2019 पासून जिल्हा नियोजनाने कोरोनामध्ये एक सेवाभावी वृत्तीनं केलेलं कोरोनाचं काम आणि त्यानंतर 5,740 कोटींचा कोरोना भविष्यातील असा निधी जे काम गेल्या 40 वर्षात कोरेगावात झालेलं नव्हतं हे आमदार साहेबांनी एखाद्या स्वप्नाप्रमाणे करून दाखवलेलं आहे. पाण्याचा प्रश्न कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जी कटापूर योजनेद्वारे 40 वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि 98% जमीन ही सिंचनाखाली आणलेली आहे. 19ला दिलेला एक आणि एक शब्द पाळण्यासाठी त्यांनी अहोरात्र, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे आणि जनतेचा संपर्क आणि जनतेचे अफाट प्रेम त्यामुळे हा विजय शक्य आहे.